नमस्कार. बालधर्म शिक्षण या आमच्या YouTube चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण भगवद्गीता याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. चला तर सुरू करूया. भगवद्गीता ही एक सुंदर आणि महत्त्वाची कथा आहे, जी महाभारतातील एका विशेष प्रसंगावर आधारित आहे. हे आपल्याला शिकवते की कसे योग्य कर्म करावे आणि जीवनात कशा प्रकारे योग्य निर्णय घ्यावे. कुरुक्षेत्र या ठिकाणी पांडव आणि कौरव यांच्यात एक मोठे युद्ध सुरू होणार होतं. पांडवांचे मोठे योद्धा अर्जुन युद्धात सहभाग घेण्यासाठी तयार होतात, पण जणू काही अर्जुनाचे मन गोंधळलेले असते. त्याला असं वाटत होतं की मी माझ्या प्रिय कुटुंबातील लोकांना मारून त्यांना दुःख देणार का? अर्जुन खूप गोंधळलेला आणि दुःखी होता. तुम्ही विचार करू शकता, अर्जुन इतका शूर योद्धा असूनही असे का वागला? त्याला योद्ध्यांशी लढाई करताना काहीतरी चुकत असल्याचं वाटत होतं. अर्जुनाच्या मनातील या गोंधळावर श्रीकृष्ण, जे अर्जुनाचे सख्य आणि मार्गदर्शक होते, त्याला शांती देण्यासाठी गीतेचे ज्ञान देतात. गीतेतील महत्त्वाची शिकवण: कर्म करा, फळाची अपेक्षा नको. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की त्याला त्याचं कर्तव्य पाळून काम करावं लागेल आणि त्याला त्याच्या कामाच्या फळाचा विचार न करता त्यावर विश्वास ठेवावा लागेल. सत्य आणि धर्म पाळा. श्रीकृष्ण सांगतात की ज्या गोष्टी सत्य आणि धर्मानुसार आहेत त्यात भाग घ्या. अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देतात. आत्मा अमर आहे. श्रीकृष्ण सांगतात की आपली आत्मा कधीही मरणार नाही. शरीर नष्ट होईल, पण आत्मा शाश्वत आहे. त्यामुळे आपल्याला मृत्यूची भीती न बाळगता आपल्या कर्तव्याच्या मार्गावर चालावे लागेल. विश्वास आणि भक्ती. श्रीकृष्ण सांगतात की जो व्यक्ती त्याला निष्ठेने भक्ती करतो त्याला सर्व गोष्टी मिळवता येतात आणि तो प्रत्येक समस्येवर विजय मिळवतो. अर्जुन श्रीकृष्णाच्या शब्दांनी शांत होतो आणि त्याचं कर्तव्य निभावण्यासाठी तयार होतो. त्याला आता समजलं की त्याचं कर्तव्य युद्धात भाग घेणं आहे, कारण त्याला सत्य आणि धर्माचं पालन करायचं आहे. गीतेचा संदेश. भगवद्गीता आपल्याला शिकवते की आपल्याला योग्य कर्म करावं लागेल, फळाची अपेक्षा न करता. आपल्याला आपल्या कर्तव्याच्या मार्गावर विश्वास ठेवावा लागतो आणि सत्य, धर्म आणि भक्तीच्या मार्गावर चालावं लागतं. हिंदू धर्मावर आधारित अशा छान छान गोष्टी थोडक्यात ऐकून त्यातून चांगली शिकवण घेण्यासाठी धर्म शिक्षण चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.